हॅलो, मी सलोनी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पारंपरिक खोपा, तोही शॉर्ट केसांचा कसा घालायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पफसाठी आपण जो पोर्शन लागणार आहे त्याचा छोटासा पोनी बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर पफसाठी जो सी सेक्शन लागतो आपण तो काढून घेणार आहोत आणि त्याच्या खाली स्टफिंग यूज करून पफ काढणार आहोत। पफ प्रॉपर आपण काढणार आहोत स्टेप बाय स्टेप। आधी मिडल सेंटरचा पार्ट आणि त्यानंतर साइड टू साइड आणि व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण स्प्रे अप्लाय करून पुलिंग टेक्निकने लाइनिंग करून घेणार आहोत। त्यानंतर आपण मिडल पार्टिंग करून फ्रंटचे हेअर सुद्धा व्यवस्थित बॅक कोमिंग करून पिनअप करून त्यावर देखील लाइनिंग करून घेणार आहोत। दोन्ही साइडचे लाइनिंग करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे आपण पफ घालून घेतल्यानंतर आपण समोरून मिडल पार्टिंग करणार आहोत। मिडल पार्टिंगला देखील आपण स्प्रे यूज करून पुलिंग टेक्निकने लाइन्स क्रिएट करून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण लाइनिंग करून घेत आहोत। दोन्ही साइडचं पार्टिंगवरती लाइनिंग करून झाल्यानंतर आपण बॅक साइडला येणार आहोत आणि जे काही छोटे छोटे केस होते, हेअर होते, ते पोनीच्या खाली व्यवस्थित क्लिपने पॅक करून घेणार आहोत। आणि त्यानंतर जो पोनी घातला आहे आपण त्याच्यावरती रेडीमेड चोटी जी असते ती आपण व्यवस्थितपणे पॅक करून घेणार आहोत आणि त्या रेडीमेड चोटीलाच आपण उलट्या पद्धतीने रॅप करून व्यवस्थित खोपा स्टाईलमध्ये पॅक करून घेणार आहोत। आणि ती वेणी जास्त सिक्युअर राहण्यासाठी आपण त्याच्यावर नेटसुद्धा लावणार आहोत। नेट लावून झाल्यानंतर हा आपला तयार झाला आहे पारंपरिक खोपा। आहे ना, अगदी इझी। सो हा पारंपरिक खोप्याला चला आता आपण करूया हेअर असेसरीने डेकोरेशन। त्यासाठी खोप्याला आपण हेअर असेसरीज वापरून खोपा डेकोरेशन केलेले आहे आणि ही हेअरस्टाईल आपण केलेली आहे लावणी सम्राट आश्मिक कामठे यांची। तर तुम्हाला कशी वाटली ही हेअरस्टाईल नक्की कमेंट करून सांगा।